आई तुळजाभवानी नवसाला पावणारी देवी सत्यकथा. एका देवतेच्या दरबारात जिथं दुःख थांबतं, नवस पूर्ण होतात आणि श्रद्धा चमत्कार बनते. ही कथा आहे तुळजाभवानी नवसाला पावणाऱ्या आईची. सोलापूर जिल्ह्यामधलं छोटंसं असं गाव तुळजापूर. पण ही जागा लहान असली तरी इथल्या देवीचा दरबार विशाल आहे. तिचं नाव घेतल्यावरही दुःख मागं सरतात. ही आहे आई तुळजाभवानी, नवसाला पावणारी, संकटातून सोडवणारी आणि भक्तांच्या मातेसमान देवी शक्ती. इथं येतो एक असा प्रवासी जो नवसाचा नव्हे पण प्रश्नांचं ओझं घेऊन आलेला आहे. खूप जुनी गोष्ट आहे. एक विधवा आई आपल्या 2 मुलांना घेऊन तुळजापूरच्या पायऱ्या चढत होती. तोंडावर उन्हानं भाजलेलं होतं, पण डोळ्यांमध्ये आशेचा प्रकाश होता. ती नवरा वारल्याच्या नंतर तिला गावानं वाळीत टाकलं होतं. ती एक आई होती. तिच्याकडे 2 मुलं होती. ती म्हणाली, "आई तुळजाभवानी हिच्या दारात चालते, एक नवस करते आणि माझं आयुष्य बदलते." ती देवीसमोर बसली. पायाला भस्म लावलेला, डोक्यावर पदर आणि तिच्या ओठांमधून एकच वाक्य आलं, "आई, जर तू माझ्या मुलांना जगवशील, तर दरवर्षी मी तुझ्या चरणी पायी वाटेने चालत येईल." तो नवस पूर्ण झाला. पुढील 32 वर्ष ती आई पायवाटेने येत राहिली आणि मुलं मोठी होत राहिली. एक वर्षही तिने चुकवलं नाही. तिची दोन्ही पोरं उच्च शिक्षित झाली, नोकरीला लागले आणि संपूर्ण गावानं तिचं नाव पुन्हा सन्मानाने घेतलं. दुसरी कथा ही एका सैनिकाची आहे. एक युद्ध झालं, त्याला गोळी लागली, शरीर शून्य झाला, पण मनामध्ये एकच नाव, तुळजाभवानी. माझ्या लेकराला दाखवायचे तुझं दर्शन. डॉक्टर म्हणाले, वाचायची शक्यता कमी आहे, पण आईने तुळजापूरला नवस घातला. माझा मुलगा परत आला तर त्याच्या मंदिरात सोन्याचं ताली समान चढवेन. आणि एक चमत्कारच घडला. 11 दिवसांमध्येच मुलगा शुद्धीमध्ये आला आणि 2 महिने झाल्याच्या नंतर तो मुलगा मंदिरामध्ये हजर झाला. शब्द संपतात, श्रद्धा बोलते. तुम्ही काय मागता आईकडे? नोकरी, विवाह, आरोग्य की संतान? पण आई तुळजाभवानी ती फक्त मागणं पूर्ण करत नाही, ती संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते. तुळजाभवानीचं मंदिर हे केवळ एक पवित्र स्थान नाही, तर इथं अनेक गूढ, अद्भुत आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडतात. गाभाऱ्यामध्ये एक शिळा आहे, जी देवीचा स्वयंभू अवतार मानली जाते. हजारो वर्षापूर्वी ती शिला स्वतः प्रकट झाली होती आणि हीच देवी तुळजाभवानी. खूप एक जुनी गोष्ट आहे. एक मुलगी तिच्या लग्नामध्ये खूप अडचणी येत होत्या. तिच्या लग्नात एका मागून एक अडचणी येतच राहिल्या. कुंडलीमध्ये सर्पदोष सांगितला. घर घरात खालावलेली आर्थिक परिस्थिती होती. पैशांची तंगी होती. पण मनामध्ये एकच आशा होती, तुळजाभवानी मातेची. ती म्हणाली, "मला आईने जर मार्ग दाखवला, तर मी तिच्या गाभाऱ्यात साखर आणि फुलांचा दरवाजा करीन." त्या रात्री त्या मुलीला एक स्वप्न पडलं. ती देवी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणते, "माझ्या मंदिराच्या डाव्या बाजूला पायरीखालील ओटा शोध." ती लगेच दुसऱ्या दिवशी तुळजापूरला जाते. ओट्याच्या आत छोटंसं असं शंख सापडतं, जो तिच्या कुलदेवतेच्या पुराणात वर्णिलेलं असतो. त्याच महिन्यात तिचं लग्न ठरतं. आई तिच्यावरती प्रसन्न होते आणि आजही ती तुळजापूरच्या सेवेत दर नवरात्रीमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत असते. तसंच एक नामवंत शिक्षक होते. त्यांना 15 वर्ष झाली होती लग्नाला, परंतु त्यांच्या घरामध्ये मूलबाळ होत नव्हतं. ज्योतिष म्हणाले कालसर्प दोष आहे. पण उपाय सुचवताना एक साधू बोलून गेले, तुळजाभवानीचं मंदिर, देवीचं नामस्मरण केलं तर कुठलाही दोष निवळतो. त्यांनी ते ऐकलं. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने 108 दिवस रोज तुळजाभवानी मातेचा स्तोत्र जप केला. 109वा दिवस होता. त्यांच्या घरात एक गोड बातमी आली आणि त्यांना नंतर एक मुलगा झाला. त्यांनी देवीचा आशीर्वाद म्हणून त्या मुलाचं नाव तुळजेस असं ठेवलं. एक चमत्कार आहे. मृत्यूच्या तोंडातून परतलेला एक जीव आहे. रस्त्यावरील अपघातात तो अत्यंत गंभीर दुखापत झाला होता. डॉक्टरांनी आशा नाही असं देखील सांगितलं होतं. त्याची आई एका हातात देवीचा हार आणि दुसऱ्या हातात पाणवलेली पावती होती. ती तुळजापूरला आली आणि देवीसमोर खाली बसली. तिनं न सांगता एक नवस केला.
जर माझा मुलगा वाचला तर मी गाभाऱ्यात माझा केस देवीला अर्पण करेन. आणि त्या रात्रीच एक चमत्कार घडला. डॉक्टरांचा फोन आला. हार्टबीट परत सुरू झाली आहे. हा चमत्कारच घडला. 3 महिन्यांनी तिचा मुलगा स्वतःच्या पायाने गाभाऱ्यात आला आणि आईने तिचे केस देवीला अर्पण केले. देवीचं नवस पूर्ण करते, पण देवी एक गूढ नियम आहे. ती नवस पूर्ण करते, पण भक्तांच्या श्रद्धेचा अभ्यास देखील घेते. कधी लगेच फळ देते, तर कधी वेळ घेते. पण एकदा भक्त श्रद्धेने बोलला की देवी मागं वळून पाहत नाही. आई, तुझं नाव घेतलं की श्वास हलका होतो आणि डोळ्यांमध्ये श्रद्धेचा झरा वाहायला लागतो. एका अनाथ मुलीला जीवन बदलणारं दर्शन आईने दिलं होतं. एका अनाथ आश्रमामध्ये वाढलेली मुलगी, तिचं आयुष्य दारिद्र्य, उपेक्षा आणि एकटेपणात गेलं होतं. शिक्षणात खूप हुशार होती, पण साथ कोणाचीच नव्हती. एकदा तिच्या शाळेमध्ये वर्गाने तुळजापूर यात्रेचं आयोजन केलं. ती प्रथमच त्या मंदिरात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यावर देवीसमोर पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तेवढ्यात तिच्या मनात एक आवाज उमटला, बाळ, घाबरू नकोस, तू माझीच लेक आहेस. ती जराशी घाबरली, पण शांत राहिली. त्याच महिन्यात एका दाम्पत्याने तिला दत्तक घेतलं आणि ती मुलगी आज स्वतः शिक्षिका झाली आहे. देवीच्या आशीर्वादामुळेच हे सगळं घडलं असं तिचं म्हणणं आहे. म्हणून ती दरवर्षी नवरात्रीमध्ये 9 दिवस मंदिरात सेवा देते. तुळजाभवानी विषयीचा उल्लेख स्कंदपुराण आणि देवी भागवत यासारख्या ग्रंथात सापडतो. इथे देवीचे वर्णन असं केलंय, तुळजाभवानी ही शक्तीचा साक्षात अवतार आहे. ही तुळजा म्हणून स्थिर झाली कारण तिने महिषासुराचा वध केला. हे मंदिर येरळा नदीच्या उगमाजवळ आहे आणि असं मानलं जातं की जिथं तिनं स्वतः प्रकट होऊन शिवाच्या आदेशाचा भक्तांना तारलं आहे. काही विद्वान देखील असं म्हणतात की तुळजाभवानी म्हणजे रेणुका मातेचा अवतार, तर काही जण म्हणतात ती पार्वतीचं क्रोधरूप आहे, म्हणजेच दुर्गा. पण प्रत्येक रूपाचं एक साम्य आहे. संकटात भक्ताच्या हाकेला ओ देणारी अशी ती माता आहे. आजही मंदिरामध्ये एक गुप्त दरवाजा आहे, जिथं फक्त पुरोहितच प्रवेश करतात आणि तिथं साठलेली अनेक रहस्य अजूनही उलगडलेली नाही. अशीच एक गोष्ट आहे, रहस्यमय गोष्ट, देवी आणि नशिबाचा खेळ. एक दाम्पत्य होतं. त्यांना 6 वेळा त्यांचं मूल दगावलं होतं. वैद्य, डॉक्टर, ज्योतिष सगळं करून झालं होतं. शेवटी ते तुळजापूरला आले आणि देवीसमोर फक्त शांत बसले. कोणताही नवस केला नाही, मागणं नाही, फक्त डोळ्यांमध्ये अश्रू होते. त्याच रात्री त्यांना स्वप्नात एक वृद्ध महिला भेटली, जिनं हातात तुळजाभवानीचा हार धरला होता. तिनं म्हटलं, तुम्ही मागितलं नाही, पण तुमचं नशीब मी बदलते. हे लेकरू तुमचं आहे, देवीने पाठवले. 9 महिन्यानंतर तिच्या घरी कन्या अशी जन्माला आली. त्यांनी तिचं नाव तुळजा ठेवलं. श्रद्धा म्हणजे काहीतरी मागणं नाही, ती म्हणजे विश्वास ठेवणं असतं की कुठेतरी कोणीतरी आपल्यासाठी जागं आहे. तुळजाभवानी ही केवळ एक मूर्ती नाही, ती जगणारी माता आहे, जिला तुमचं दुःख, अश्रू, नवस सगळं ऐकू जातं. आजवर आपण पाहिलं, अनेक भक्तांनी तुळजाभवानीकडे नवस केला आणि प्रत्येक नवसाचा प्रत्युत्तर मिळालं, कधी लगेच तर कधी संयम घेऊन. पण एक अशी गोष्ट खरी आहे, आई तिच्या लेकरांसाठी पाठ फिरवत नाही. तिचं दरबार हे न्यायाचं जग आहे, जिथं श्रीमंत, गरीब, शिक्षित, अशिक्षित, ब्राह्मण, दलित असा भेद नाही. फक्त श्रद्धा लागते आणि मग चमत्कार घडतो. 82 वर्षाचे एक आजोबा होते. 57 वर्षापासून दर नवरात्रात तुळजापूरला ते येत होते. एकदाही चुकवले नव्हते. लोकांनी विचारलं, बाबा, इतकं वय झालं, आता कशाला? माझं वय चाललंय, पण माझं मन अजूनही तुळजाभवानीचे लेकरूच आहे. मी आज जे बोलतोय ते मी शेवटचा नवस घेऊनच तिच्या चरणी विसावेन. पुढच्या वर्षी त्या बाबांचं देहावसान मंदिराच्या समोरच झालं. पुढच्या वर्षी त्यांचं देहावसान मंदिराच्या समोरचं दर्शन घेताना झालं. चेहऱ्यावरती शांती होती. त्यांच्या हातात तुळजाभवानीचा प्रसाद होता. काही मरण असतात, तसं एक देवीच्या कुशीत विसावणं. आईचा अंतिम शब्द आहे, जो की सर्व भक्तांसाठी आहे. आई तुळजाभवानी सांगते, मी तुम्हाला संकटातून काढीन, पण तुमचा विश्वास खरा पाहिजे. माझ्या गाभाऱ्यात आलेलं
प्रत्येक अश्रू मी जपून ठेवते आणि योग्य वेळेला त्याचं उत्तर आशीर्वादात देते. तुम्ही माझ्या मंदिरात याल किंवा नाही याल, पण तुमचं मन जर माझ्याशी जोडलं असेल तर मी तुमच्या पाठीशी कायम आहे. तुळजाभवानी ही केवळ देवी नाही, ती आई आहे. संकटाची ढाल आहे, नवसाची हमी आहे. तिचं दर्शन मिळालं तर आयुष्याचं अंधार आपल्या आप प्रकाशात बदलतं. तुम्ही कधी ना कधी कोणता तरी नवस केला असेल. जर केला असेल तर ही कथा शेअर करा, कारण प्रत्येक श्रद्धा ही दुसऱ्याच्या श्रद्धेचं बळ असते. तुम्ही कुठला नवस केला आहे आणि तुमचे कोणते चमत्कार आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आई तुळजाभवानीच्या चरणी मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही, कारण तिच्या भक्तांना ती कधीच निराश करत नाही. धन्यवाद मंडळी.